शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या 6 खासदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी वादग्रस्त विधान केलं होतं। या वादग्रस्त विधानानंतर मिरज शहरामध्ये शिवसेना शिंदे पक्षाच्या शिवसैनिकांनी आक्रमक आंदोलन केलंय। खासदार संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध व्यक्त केला। यावेळी जोरदार निदर्शने करून घोषणाबाजी करण्यात आली। यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बजरंग पाटील, महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, मिरज शहर प्रमुख किरण राजपूत, रुक्मिणी अंबिगिरी, गजानन मोरे, जब्बारभाई मुजावर, मारुती भोसले, सुहाना नदाब, रिहाना नदाब, सुनीता राजपूत, उषा वारे, रवी मोरे आणि दिलीप निकम यांच्यासहित शिवसैनिक मोठ्या आंदोलनात सहभागी होते। मी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीनं मिरज शहराच्या वतीनं हे राऊत साहेबांच्या विरोधामध्ये आंदोलन घेतलंय, त्याचा निषेध केलेला आहे। मी सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने पहिल्यांदा त्याचा निषेध करतो। आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये काम केलेलं आहे आणि शिवसेनेमध्ये काम करतोय। बाळासाहेब असताना कधीही फार सत्ता नव्हती, अनेक वर्षे बिनसत्तेतच होते, विरोधातच होतो, परंतु त्यावेळेला आम्हाला साहेबांना सोडून जावं असं वाटलं नाही। साहेबांनी आम्हाला त्यावेळेला काही दिलं नाही, परंतु जो एक विचार दिला, जो हिंदुत्वाचा धागा दिला, जे प्रेम दिलं, त्यामुळे आम्ही बाळासाहेबांच्या नेतृत्वानुसार आम्ही काम करत असो। परंतु बाळासाहेबांच्या नंतर उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली माणसं का थांबत नाहीत याचा विचार करणं गरजेचं आहे। राऊत साहेबांनी जे काही भूमिका मांडतायत ती पूर्णपणे चुकीची आहे। त्यांनी पहिल्यांदा उद्धव साहेबांना आत्मपरीक्षण करायला सांगितलं पाहिजे। एकही माणूस तुमच्या टेकत नाही, एकही कार्यकर्ता तुमच्या टेकत नाही। प्रत्येक जण पैशासाठी जात नाही, प्रत्येक जण विचारासाठी आणि स्वाभिमानासाठी जातोय, लक्षात ठेवा। तुम्ही विचार सोडला, तुम्ही काँग्रेसला पाठिंबा दिला, तुम्ही हिंदुत्वाचा विचार सोडला, बाळासाहेबांचा विचार सोडला आणि म्हणून लोक सगळे जात आहेत। ती वस्तुस्थिती असताना जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने आरोप करायला लागला तर उरली सुरली जी काही शिवसेना आहे ती सुद्धा आता तुमच्या हातात राहणार नाही, वस्तुस्थिती आहे। म्हणून आमचं तुम्हाला विनंती आहे, शेवटची विनंती आहे की अशा प्रकारचे शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर, नेतृत्वावर त्या ठिकाणी तुम्ही काय बोलून उपयोग होणार नाही। आज शिंदे साहेबांनी बाळासाहेबांचं कर्तृत्व, नेतृत्व, विचार हे फार मोठी उंचीवर ठेवले। बाळासाहेबांची शिवसेना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनीच महाराष्ट्रामध्ये वाढवलेली आहे, तिला दिशा दिली आहे आणि अजूनही वाढवतायत। ती वस्तुस्थिती आहे। शिवसेना ही उद्धव साहेबांच्या पेक्षाही एकनाथ शिंदे साहेबांनी फार मोठ्या प्रचंड प्रमाणावर वाढवलेलं आहे। आमच्यासारखे कट्टर कार्यकर्ते त्याच्या पाठीचे आहेत। मी त्यांना इशारा देतो की परत जर काय अशा पद्धतीने चुकीची काय पावलं उचलली तर याचा जबाब आमच्या शहर प्रमुखांनी सांगितल्याप्रमाणे दिला जाईल। सध्याची जी राजकीय परिस्थिती पाहता जे काही माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उभाटा गटाचे 6 खासदार हे शिवसेनेमध्ये आज प्रवेश करतायत। याची कुणकुण लागताच उभाटा गटाचे संजय राऊत यांनी जी काल परवा दिवशी जी वाचावीरची भाषा केलेली आहे आणि आमचे महाराष्ट्राचे नेतृत्व, सर्वसामान्य हिंदुत्व, सर्वसामान्य कार्यकर्त्यांचं नेतृत्व मानणारे आमचे एकनाथ शिंदे साहेबांवरती खालच्या भाषेत टीका केलेली आहे, त्याचा आम्ही सांगली महानगरच्या वतीनं, सांगली जिल्ह्याच्या वतीनं पहिल्यांदा तीव्र भाषेत निषेध व्यक्त करतो। असं त्यांचं बोलणं चालू झालं तर जसं आमचे शहर प्रमुखांनी सांगितलं त्याच भाषेत त्यांना उत्तर द्यावं लागेल। पण आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी, बाळासाहेबांनी जो शिकवण दिलेली आहे त्या शिकवणीचा आम्ही पुरेपूर अजूनही आम्ही त्याच शिकवणीवर चाललोय, पण आम्हाला आमचा ट्रॅक सोडायला लावू देऊ नये असं आम्हाला वाटतंय। कारण किती भाषा त्यांनी जेवढी भाषा आमची शिवराला वापरतायत तेवढे त्यांचे एक एक आमदार, खासदार त्यांचा एक एक मनी सुटत चाललाय। आज मला वाटतंय त्यांची शिवसेना जी आहे उभाटा गटाची ती संपत चाललेली आहे आणि हे त्यांना आता सहन होत नाही। त्यामुळं रोज सकाळी उठलं की अशी वाचावेळाची भाषा ते बोलतायत। आज आम्ही एक जसं सांगितलं असं एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये त्यांचा एक प्रतिकात्मक आज त्यांच्या याला जोडे मारायचं आंदोलन केलंय। खरंच सांगितल्याप्रमाणे जर अशीच भाषा वापरायला लागली ते तर खरोखरची जोडे मारायची वेळ इथं मिरज या चौकातच, महाराणा प्रताप चौकामध्येच ती येईल असे वाटतंय। मी आज तमाम शिवसैनिकांच्या वतीनं खासदार संजय राऊतांचा तीव्र भाषेत निषेध व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा इशारा देतो की आमच्या नेत्याबद्दल आता बोलताना भान ठेवून बोला, अन्यथा आम्हाला त्याच भाषेत उत्तर द्यावं लागेल। काल वाचाळवीर उभाटा गटाचे एक भुंकणारं कुत्रं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही संजय राऊत यांनी आमचे महाराष्ट्राचे नेते व आमचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे।
त्यांना काय झालंय, स्वतःच्या पक्षातली लायकी फक्त सकाळी उठायचं आणि भुंकायचं काम करायचं. 6 खासदार गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. त्यामुळे उठलं सुटलं की फक्त एकनाथभाई शिंदे यांच्यावर टीका करणे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. त्यांनी काय म्हणले, ऑपरेशन पूर्वा असं काहीतरी परवा म्हटले. त्यांच्यात जर दम असेल तर सांगली जिल्ह्यात फिरून दाखवायचं. चप्पलचा हार घालून त्यांना गाढवावर फिरून राहणार नाही. आणि इथून पुढे आमच्या नेत्याबद्दल बोलताना विचार करून बोला. परवा त्यांनी म्हटले आम्ही काढलेली पोरं पळवून नेली, तुम्हाला आमच्या आमदारांनी काढलेले खासदार तुम्हाला आम्ही केले, त्यामुळे काढाकाढी भाषा आमच्या संग करू नका. एकनाथभाईंनी बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व व तिघे साहेबांनी त्यांच्यावर जपलेलं आहे. यापुढे इथून बोलताना विचार करून बोलायचं. आज रोजी आम्ही शिवसेना मिरज शहराच्या वतीने सांगली जिल्हा प्रमुख बजरंग पाटील व आमचे महानगर प्रमुख नेतृत्वाचे असलेले आमचे मोहन वनखंडे सर यांच्या माध्यमातून, तसंच रुक्मिणताई आंबेकर यांच्या माध्यमातून आम्ही एक छोटंसं आंदोलन घेतलेलं आहे. हा आज डेमो आहे, कागदावरचा आहे. भविष्यात त्यांनी स्वतः आले, त्यांच्या गाड्या फोडून त्यांच्या तोंडाला